मित्र प्रेम मंडळ सहर्ष सविनय सादर करीत आहे एक भयानक विदारक सत्य. लव जिहाद, लव जिहाद, लव जिहाद. ज्यांची आमच्या बहिणींकडे वाकडी नजर त्यांची इथेच खोदणार आम्ही कबर. अरे बापरे. क्या है ये? नहीं छोड़ूंगा मैं. क्या भाईजान, क्या मोबाइल चटनी लगी. अठेर तूने आने तो दो. अरे देखो तो, अरे ये आइटम नहीं, आइटम बॉम्ब है. जब से उसे देखा है ना और उसके सेक्सी रील्स देखे तब से कंट्रोल ही नहीं हो रहा है रज़ाक. हाँ 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 हाँ. भाई तुम्हारा भी आइटम उसी के साथ आ रही है मेरे भाईजान. बहुत अच्छे, बहुत अच्छे. पहले बता, दोनों के रूम में कैमरा फिट किया ना? हाँ भाई, चिंता मत करना. आईने में वाइड एंगल, एसी के यहाँ टॉप एंगल और फ्लावर पॉट में क्लोजअप. शाबाश. सभी एंगल एकदम टकाटक फिट किए. पूरी फिल्म बन जाएगी. फिल्म मेरा भाईजान. शाबाश. उसका बाप कोर्ट में बहुत उछल रहा था. हाँ, बहुत लव जिहाद बोल के हमारे इमरान भाई को जेल में भिजवाया. साला हरामी. अब उसके लड़की की केस कौन लेता है मैं देखता है. इसकी क्लिप ऐसे वायरल करूंगा, ऐसी वायरल करूंगा तू देख. फिर वो वकील आएगा हमारा पाव चाटने. तुम्हारी वाली तो ब्राह्मण है. हाँ, ब्राह्मण है. फिर तो तुझे 10 लाख के नाम मिलेगा भाई. क्या भाई मजाक करती तुम्ही भी. तुमने इस बरस में कितने आइटम निकाले भाई? तुम बोलो. एक बरस में कितने आइटम निकाले? ओ, कम से कम 40 लाख तो कमाई तूने. फर्क उठा बोल तुम्हें. अरे क्या है ना भाई, ये हिंदू की लड़कियां होती है ना बहुत भोली भाली. हाँ, बोल बोल. उन्हें प्रेम के जाल में फंसाना ना बहुत आसान होता है. बहुत
ये हमने ट्रैक तो लगाया, परफेक्ट एकदम, प्लानिंग एकदम टकाटक अपना। लेकिन एक बात मेरी समझ में नहीं आ रही है, इतने कम समय में ये दोनों लड़कियां फार्म हाउस तक आ रही है। कुछ डर काला तो। अरे चल चल रे, इतना दिमाग नहीं है उनको, कुछ नहीं होगा। अरे ये दोनों की जवानी है ना, वो नशा होगा तो चल रहा है उनका, तो आएगी आएगी जरूर। तू बस देखते जा और सिर्फ अपना मजा ले। अरे वाह, आ गई आ गई आ गई आ गई आ गई। अरे वाह, अरे किती उशीर, अरे किती ट्रॅफिक होतं. पण जाऊ दे, खरं सांगू, हे पावसाचं वातावरण, ही प्लेस बघून कसलं रोमॅन्टिक वाटतंय. आणि हा फार्म हाऊस तर मूडच बोलतो ना मग. अगाऊ. प्रजा, आपली रूम कोणती? चल की आप. अरे वा, गेली ती दोघं. बोल. ए साहिल, तुझ्या आयुष्यातली मी किती रे? पहिली चल, माईक तुला. हा साहिल, खरंच तू माझ्यावर प्रेम करतोस ना? अल्लाह कसम बेबी, मला फसवणार तर नाहीस? तू तू फक्त आजचा दिवस मला दे. ओनली फन, एन्जॉय ना बेबी, एन्जॉय. ये क्या कर रही हो? पोरींच्या आबरूशी खेळतोस? आम्हाला ट्रॅप लावतोस? ए रांडच्या, तू ट्रॅप लावायच्या अगोदर तुझा माझा उठवा लावला. माझ्या बाबांनी तुझ्या त्या इम्रानला आग टाकला त्यावेळी तुमचे धंदे आम्हाला समजले नसतील काय? बक्षीस मिळवायचे रे. आमच्यासारख्या घरंदाज मुलींचे व्हिडिओ करून ब्लॅकमेल करताय काय? तुमच्या तर तुला लई महागात पण आहे, तुला सांगतो. हे काय करणार रे? मुझे भी मार रही हो. नेहा, पाय तोड या साल्यांचे. रूम मध्ये कॅमेरा लावतोय. तुमची सगळी काळी करतूत माहिती आहे आम्हाला. अरे तुमच्यातल्या असल्या घाणेरड्या कर्तुतीमुळे तुमचा धर्म बदनाम व्हायला लागलाय. मास नेहा, आमच्या इतर खऱ्या मुस्लिम भावांनी काय करायचं रे? बोल ना, बोल. अरे आम्ही गरीब कशीही कुस्करी ती कम राहणार. तुमच्या जाळ्यात अडकून तुमच्या बरोबर निकाह करून तुमच्या कुठल्या तरी मोहल्ल्यात येऊन तुमची पोरं काढत बसणार की तुमच्यातल्या हैवानांची पिस्तर गरम करत सोपणार. अरे तुमच्यातल्या पुरुषी बासनांना हैवानाला ना ठेचून ठेचून मारायला पाहिजे. अरे किती तू अत्याचार करणार? बेंगलोर झालं, हुबळी झालं, हाथरस झालं, वसई झालं, उरणलाही झालं, तुम्हाला कसलीच भीती उरली नाही रे. तुम्ही पुरुष म्हणून माझ्या लहान मुलींना सुद्धा. आज तुम्हाला सोडणार नाही. दादा या हरामखोरांना चौकात नेऊन यांचे हातपाय सोडले. अजून कुणी आहेत का असले नालायक भडगुंजे? असेल तर या पुढं. काय रे, तुम्हाला काय वाटलं तुम्ही जाळं फेकावं आणि आम्ही सहज सापडावं? अरे मराठ्यांच्या पोरी आम्ही, जिजाऊंच्या लेकी, ह्या असल्या लव जिहादच्या गळाला आम्ही नाही लागणार. आपल्या अशा पोरी पाठवून आमची हिंदू संस्कृती नाचवू पाहणाऱ्या या औरंगजेबच्या औलादींना इथंच कबर खोदून गाडणार. हाच शिरस्ता आमच्या शिवरायांनी शिकवलाय. जो आमच्या आबरूशी लढला त्याला इथंच उभा फाडला.
बापजी भिकाजी गुजर पाटलाला आमच्या समोर हजर करा. सोळा म्हणतो ना, काय पोरके त्यांच्या अधिकाराने केअर केला आम्हाला. सोळा म्हणतो ना. पाटील आवाज खाली. रामजी बाबा, हाच का आपला गुन्हेगार? होय राज, योच तो नराधम. यानंच माझ्या लेकीची आबरू मातीत मिळवली. पाडवण्यावरनं माझ्या करण्याच्या पोरीला पळवली. जबरदस्तीने तिला पाठवली. राज, माझ्या पोरीनं शर्मेने विहिरीत उडी टाकून जीव दिला. मला न्याय द्या राज, मला न्याय द्या. माझी पोट राज. भाऊसाहेब. पाटील, काय ऐकतोय आम्ही? मोगली सल्तनतीचे रिवाज अजूनही आपल्या रक्तातनं धुतले जात नाहीयेत का? काय करायचं आता याचं? पाटील, घडला प्रकार खरा आहे. अरे ते तू कोण विचारणार रे? अजून मी सोडून फुटलेला नाही तुला. तू कुठल्याने आम्ही तिच्या गप्पा मारायला निघालास? होय होय, लुटली आम्ही याच्या पोरीची आबरू आणि याच्या 1000 लुटीन. तुझा काय संबंध? त्याला फटीक समजतो मी, फटीक. मला जातीवंत पाटील तुझ्यासारखा नामधारी राजा नाही. पाटील, नाही तर जिभा सोडून हातात घे. ताल्या, मिशीला तूप लावून पीळ भरणारे पाटील तुम्ही इतर रयतेच्या आतड्याला कसा पीळ पडतो हे तुम्हाला नाही कळणार. या रयतेला अस्वस्थ करून राजेपण मिळवायचं नसतं. स्वार्थासाठी यवनांचे तळवे चाटणाऱ्यांनी पाटीलकीची मिजाज फिरवावी ती कशाला? आम्ही इथले नामधारी असो, पण प्रजेच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत. आमच्या पाटीलकीच्या फंदात तुझ्यासारख्या पोरांनी पूर्वे समजलं का? ही गुर्मी. होय, हीच गुर्मी. यसाजी, रयतेच्या जीवाशी असा खेळ करून गोरगरिबांना देशोधडीस लावून आपल्या आया बहिणींची आबरू मातीमोल करणाऱ्या या हैवानाचा मांस ठेचून करा. या नीच नराधम पाटलाचा चौरंग करा. एवढी कठोर शिक्षा? हो पंत, एवढी कठोर शिक्षा. 12 मावळा त्याची जरब बसेल आणि मग पुन्हा कुठल्याही स्त्रीच्या वाटेला जायचं धारिष्ट्य कुणीही करणार नाही. स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता. तिचा उपमर्द करू पाहणाऱ्याची इथे गय नाही. एक जीव हकनात गेला. त्या बदल्यात खरं तर जीवच घ्यायला हवा होता, पण त्यानं रामजींची लेख परत नाही यायची. त्या जीवाची भरपाई नाही व्हायची. पंत, अहो, इथं सीतेच्या पदराला हात घातला गेला तर 14 चौकड्यांचं रावणाचं राज्य जळून खाक झालं. भर दरबारात द्रौपदीची मिरी ओढली तर 11 अक्षौहिणी सैन्याचं रणकंदन पेटलं. इतिहास आम्हाला नजरेआड कसा करता येईल? पण शोभा, स्वराज्यात गुन्हेगाराला माफी नाही. आमच्या स्वराज्यात स्त्रियांचं पावित्र्य देवतेप्रमाणे जपलं जाईल. त्याचा भंग करणाऱ्या नराधमांना इथून पुढे ऐसीच सजा दिली जाईल. यसाजी, तानाजी, घेऊन जा या पाटलाला. नाही, सोडा सोडा सोडा. माझा हात पाठवू नका. नाही नाही नाही, राजा, दया दाखवा माझ्या, दया दाखवा. राजा, राजा, एकदा माफी करा. हुकुमाची अंमलबजावणी करा. रावणाची अवलाद पोसून राम राज्याच्या गप्पा नाही मारायच्या. आमच्या स्वराज्याचा हात शिरस्ता. जो आमच्या माता भगिनींच्या वाटेला जाईल त्याचा इथे चौरंगाच होईल.
आता छत्रपती शिवरायांनी निर्माण केलाय आणि स्त्री शक्तीचा खरा जागर या महाराष्ट्रात उभा राहिला. का कमकुवत समजताय तुम्ही स्वतःला? जिजाऊंच्या लेकी तुम्ही, चंडीचा अवतार तुम्ही, साक्षात विद्युल्लता सौदामिनी तारा राणींच्या वंशज तुम्ही, तरीही वाकड्या वाटेला लागताय. पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार मांडताय की पालकच कुठं? आणि महाराणी तारा राणी ही याच मातीत घडली, जिने औरंग्याची कबर याच मातीत गाठली. त्यासाठी बाग सुद्धा खंबीर लागतो, पोरीला तळपत्या तलवारीसारखं घडवणारा, आमच्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांसारखा. खेळ बदललं की पुरी कशात तरबेज होते ते. हा हा असू दे असू दे असू दे, शाबास, असंच रणमर्दानी व्हा. आज गरज आहे तुमच्यासारखी समशेर गाजवायची. तारा, आता मला सांग, आम्ही दक्षिण दिग्विजय करून आलो. तुम्ही ऐकले असतील की महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी? हो आबा. कुठली गोष्ट आवडली म्हणायची? म्हणजे महाराजांनी कुतुबशाला जिंकला ती, का आम्ही कोपरच्या युद्धात पराक्रम गाजवला ती, का त्या येसाजी कंकाला हत्ती मारला ती? नाही, यापेक्षा शत्रू स्त्री असून सुद्धा वेलवडीच्या मल्लम्मा देसाईंना महाराजांनी जो न्याय दिला ते फार आवडलं मला. अरे वा 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 वा. अगं ती मल्लम्मा ती सुधीक लई रणमर्दानीवर. अगं 25 दिवस आपल्या महाकाय सैन्याबरोबर एवढीशी बेलवडीची गडी सुंदर ठेवली. पण आमच्यातल्या अस्तनीतल्या निकाऱ्याने पैठ्या सखुजीराव गायकवाडानं मल्लम्मा देसाईवर हातच टाकला. पण महाराजांनी मेवणा असून मी ढोळ केली नाही. डोळं काढून हातपाय तोडून पार अंधार कोठडीत खितपत ठेवला गेला. म्हणूनच आबा हे आम्हाला जास्त आवडतं. खराय पोरी, तू बी साक्षात जगदंबेचं रूप आहेस. तेव्हा लक्षात ठेवताना वासनेला जात धर्म कळत नाही. आपली परकी लहान मोठी हा काही कळत नाही. त्या वासनेला दिसती फक्त मादी. हा पण पोरी, मादी होऊन जगायचं नाही, तर समशेर व्हायचं आणि त्या अत्याचारावर थेट तुटून पडायचं. हो आबा, तुमची तारा अशीच घडेल. शाबास पोरी. तारा हे स्वराज्य आहे आणि स्वराज्याच्या लेकी बाळी म्हणजे दिल्ली आग्र्याची कटपुतळी शोभा नाही. अरे आमची लेक चुली मोरे रांती बी आणि तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्या नराधमाला त्या चुलीतलं जळकं लाकूड काढून जाळती बी. औषध जिजाऊंचा संस्कार आहे या मातीवर. उद्या त्या औरंग्याच्या दाढीला बी काडी लावायला कमी करणार नाही इथली सौदामिनी. आम्ही सुद्धा तुमच्यासारखं स्वराज्य रक्षणासाठी असंच लढत राहू. तारा, अगं बाळा, हे लग्न रोजच आहे. इथे तुम्ही बाई माणूस म्हणून कमी लेखू नका स्वतःला. इथं द्रौपदीचं वस्त्रहरण होताना त्याने कृष्णाचा धावा केला, पण प्रत्येक वेळी असा श्रीकृष्ण भेटलच असं नाही. म्हणून त्या द्रौपदीनं खंबीर झालं पाहिजे. तिच्या निर्णय घातलेला हात मुळात सकट उकडून टाकायची हिंमत तिच्या काळात जागी झाली पाहिजे. हे स्वराज्याचं सार्थक आहे. समजलं आम्ही अशाच घडू, अशाच लढू आणि इथल्या लेखीला पण हेच बाळ पडू देऊ. स्वराज्याचा मान आणि मराठी मुलकाची शान
आमच्या कर्तबगारीने ते जाळतच राहील. शाबास, हेच करायचंय तू. माझ्या शिवबाराजानं या मातीला दिलेलं हे भगवं लेणं ब्राह्मा पदर जपायचं आहे. आम्ही जपू, नक्की जपू. आणि हे बी ध्यानात ठेवा तारा, लेकीला भातुकली शिकवणाऱ्या आई बापानं तिला तलवार शिकवाय पाहिजे. जेव्हा तुमचा घोडा त्या दिल्लीच्या टप्प्यावर टाच रोवून नाच करेल तेव्हा ह्या बापाची पुण्य फळाला येईल. अशाच लढत राहतारा, अशाच लढत राहा. तुमच्या ह्याच लढण्यात उद्याचा इतिहास घडणारा इतिहास. अलबत आबासाहेब, आपली ही तारा स्वराज्याच्या अवकाशातला तारा बनून चमकेल आणि या पापी यवनी सुलतानांना याच मातीत गाडेल. हर 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 महादेव, हर 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 महादेव. पुरातन काळापासून स्त्रीला दाखवून दिलंय की असुरांच्या संहारासाठी ती रणचंडी बनून मैदानात उतरते. पण तेच आमचं पुराण, आमचे देव धर्म सारं या जिहादीच्या खाईत पुरवायला निघालं. अरे नशीब आजच्या दिवसात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाहीत किंवा ठाण्याचा वाघ तिघे साहेब नाहीत. ते असते तर जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. बुरखा नहीं उतार सकते हम. बुरखा काढ. भावा बहिणीच्या नात्याला धर्माची जळमट चिकटू देत नाही मी. माणसापेक्षा मोठा धर्म नाही. बुरखा काढ आणि मगच राखी बांध. चल. अगं भाऊच आहेत ते आपले. काढ बुरखा. या बुरख्यात लपलेली हीच व्यथा बघायची होती मला. भाऊ म्हणून राखी बांधतेस ना, मग त्या नात्यातला विश्वास नाही जात नाही तुला. सांग, कुणी केली तुझी ही अवस्था? सांग. बोल बोल. भाऊ निघलेस ना तुम्हाला? बोल. धर्म बदलला म्हणून आतला माणूस बदलत नाही. ओळखतो तुला. तू साहेब ही आपली अदिती म्हणजे आत्ताची नगमा. चोरीनं काय अविचार केला आणि मोहल्ल्यातल्या इम्रान सोबत पळून गेली. त्याच धसक्यानं हिच्या आई वडिलांनी स्वतःला जाळून घेऊन संपवलं. फार वाट लागली कुटुंबाची. आणि ही त्या इम्रानची पोरं जन्माला घालत बसली. आज 3 पोरांची आई आहे. हिच्यानंतर त्या इम्राननं आणि 2 बायकांशी लग्न केले. आदिती, चुकलं माझं साहेब, पण माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. मी कचाट्यात सापडले होते साहेब. इम्रान मियांनी मला वेठीत धरलं होतं, धमकावलं होतं. मी काय करणार होते साहेब? हतबल होते मी. अरे आम्ही काय मेलो होतो का? आम्ही इथे काही चुडे घालून बसलो होतो का? आमच्या पोळी नसतो.
माझ्यासारख्या बऱ्याच पोरी मोहल्ल्यात अडकले. अशाच धमकावून त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवलं जातं. बेसावधपणे नग्न फोटो व्हिडिओ घेऊन मुलींना ब्लॅकमेल केलं जातं. अब्रूला घेऊन लग्न करतात मुली आणि मग साऱ्या जन्माची मसनवाट होते साहेब, मसनवाट. आणि सुरू होतो तो या वासनांध हैवानांचा नंगा नाच. अरे आधी हे होताना अक्कल गहाण टाकता का तुम्ही? नको त्या अवस्थेत फोटो काढले जातात आणि बोलायलाही हे जीभ धजावत नाही. होय साहेब, चूक असते आमची. आम्ही प्रेम करतो ना. ज्या आई बापाने जन्म दिला, माया लावली, त्यांना विसरून क्षणात नको त्या माणसाच्या खांद्यावर डोकं ठेवायला जातो आम्ही. त्या प्रेमापोटी सर्वस्व देतो आम्ही आणि इथेच फसतो. प्रेमाला जात धर्म काही कळालेलं नसतं. आई वडील मित्र यांच्या पलीकडचं एक नातं हवं असतं आणि याच भुकेचा फायदा घेतात ते चांडाळ. साहेब, एकदा का या जाळ्यात अडकलं की पुढचं सारं चालतं ते आमच्या मर्जीशिवाय. नावाला निकाह असतो, पण रोज एक बलात्कार, रोज एक मरण झेलायचं आणि पुन्हा उद्या मरायला वेदना झेलत उठून बसायचं. हैवानांचा मुंगांनाच अनुभव. आयुष्याचा चोळा बोळा होऊ दे, रोज मरायचं. नाही मरायचं आता मारायचं. अशा हैवानांची मस्ती चांगलीच उतरवता येते मला. हे उचलून आणा त्या इम्रानला. साहेब, आता पाठ डोक्यावरून पाणी गेलंय. माझे आई बाबा गेले. आता या फाटक्या नशिबाची लक्तरं घेऊन मी काय करू साहेब? मी काय करू? पेटू नोट, अन्यायाविरुद्ध पेटू नोट. इतरांसाठी उभी राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, बाई म्हणजे पुरुषांच्या हातचं बाहुलं नव्हे. कुणीही यावं आणि आपलं पुरुषपण निर्माणला तिला वेठीच धरावं. असुरांचा नाश करणारी रणचंडिका आहेस तू. तुझ्यासारख्यांना स्वतंत्र कर यापुढं. हा भाऊ तुझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा असेल. काळजी करू नकोस तू. शब्द आहे माझा हा तुला. सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड अन्याय मोडला मागोजी गेला. सारी मरियम औरत, तू तुला काय करेल? सारी तुझे तो छोडून आणि फेरीत तो मादरचोद आवाज आले. हे भाषण सगळ्या आमच्या पोरी म्हणजे कोण वाटलं तुला? कुणी यावं आणि ओर पडावं? हाड खाव. ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही आता. आमच्या लेकीच्या पदराशी चाळे करणारे या हरामखोराचे हे हात उखडून काढा. या लवची हात करणाऱ्या हलकडाचा चौरंगा करा. कळलं पाहिजे महाराष्ट्राला, अशा कोल्ह्या लांडग्यांना फाडणारा हा वाघ अजून जिवंत आहे. स्त्रियांच्या अत्याचारासाठी सरसावलेले हात असेच जागेवरच छाटले पाहिजे. मुस्लिम बांधवांनो, मला सांगा, लव जिहाद ही तुमची संस्कृती आहे? शेकडो वर्ष आपण या हिंदुस्थानात मानवतेने एकत्र राहिलो, मग आत्ताच ही विकृती कशी काय? आम्हाला धार्मिक तेढ करायची नाही.
मात्र आपल्यातल्या या विकृत हैवानावर आपणच जरब बसवली पाहिजे ना. माझ्या बहिणींनो, अगं 21व्या शतकात उंच झेप घेत असताना आपली मूळ संस्कृती विसरायची नसते. प्रेम हे आंधळ नाही तर डोळसपणाने करावं. समोरच्याचं मन हेतू हेरता येत नसेल तर त्या भानगडीतच न पडावं. आमची सरकारकडे स्पष्ट मागणी आहे. स्त्री अत्याचारावर कडक आणि तात्काळ कायदा झालाच पाहिजे. नाही तर कोर्ट तारखा वर्षानुवर्ष होतच राहतात. मात्र आरोपी खुलेआम हिंडायला मोकळे, दुसरा सावध फिरायला मोकळे. कोपर्डीच्या बहिणीसाठी लाखोंचे मोर्चे निघाले. त्यांना फाशीची शिक्षा ही झाली. मात्र अजूनही दिली का फाशी? चला चला, आज गणपती बाप्पाच्या साक्षीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने शपथ घेऊया. लव्ह जिहाद सारखी विकृती आपल्या कोल्हापुरात फिरकू देणार नाही. आणि स्त्रियांवर अत्याचार झालाच तर त्या हैवानांना भर शिवाजी चौकात आणून तोडल्याशिवाय राहणार नाही. जय भवानी.